डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगर महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे। हे अभियान सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत देशभर राबवले जात आहे। या अभियानाची सुरुवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर येथे झाली, तर महाराष्ट्रातील कार्यक्रम मुंबई येथे पार पडला। त्याचप्रमाणे उल्हासनगरमध्येही नेहरू चौक येथील आपला दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 2 येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याला आमदार श्री कुमार आयलानी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चव्हाण, उपायुक्त सौ. स्नेहा करपे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांसारखे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। या अभियानाचा मुख्य उद्देश महिला आणि बालकांचे आरोग्य सुधारणे हा आहे। माननीय आमदार सर, माननीय अतिरिक्त आयुक्त सर, माननीय DMC मॅडम यांना मी पुनश्च विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपाचं प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। स्वस्थ नारी सशक्त। नमस्कार, मी डॉक्टर धीरज चव्हाण, अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर। आज शासनाच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या अभियानाची आपल्या महापालिकेच्या मार्फत आपण हे अभियान राबवत आहोत। आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानाचा आज शुभारंभ आपले उल्हासनगर मधील आमदार माननीय कुमार आयलानीजी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आलेला आहे। सर्व आमची महापालिकेतील सर्व महिला भगिनी व त्यांच्या कुटुंबियांना आमची विनंती राहील की या कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ द्यावा। याच्यामध्ये आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आपण आयोजित केलेले आहे। यामध्ये सर्व तपासण्या आपल्या मोफत करून दिल्या जाणार आहेत। तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या मार्फत आम्ही करत आहोत।